वैष्णव तो दया अवघी देवावरी माया नाही अनेक प्रमाण तर धन तृणजन. अगदी गोड अभंग मी तुम्हा सर्व मायबापांच्या सेवेसाठी घेतलाय. ज्ञानोबराय तुकोबराय जशी सद्बुद्धी देतील तसे अभंगाचा विचार करणार आपण आहोत. आपण सर्व भाग्यवान मंडळी आहात की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये हा सुवर्ण योग तुम्हाला आणि मला प्राप्त झालाय. लक्ष देऊन कीर्तन आहे. परमार्थातला कोणताही ठेवा माणसाच्या जीवनामध्ये प्राप्त होण्यासाठी माणसाचं अनेक जन्माचं पुण्य असावं लागतं. एका जन्माच्या पुण्याने गोष्ट शक्य नाहीये. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली तुका म्हणे होता ठेवा तो या भावा. आपण सर्व पुण्यवान मंडळी आहात दादा की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये हा सुवर्ण योग तुम्हाला आणि मला प्राप्त झाला. अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाचा विचार करायचा. या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय सांगतात की त्यालाच वैष्णव म्हणा की ज्याचं अवघ प्रेम कोणावर आहे? देवावर आहे. आता अवघ प्रेम देवावर नसेल तो किती जरी मोठा संत असेल तरी त्याला वैष्णवाच्या पंक्तीत बसवायचं नाहीये. शास्त्रामध्ये वैष्णवाचे 4 प्रकार. थोडं लक्ष द्या कीर्तनाकडे. शास्त्रामध्ये वैष्णवाचे 4 प्रकार सांगितलेले. अधम 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 मध्यम आणि चौथा उत्तम. या 4ही वैष्णवाचा विचार करायला गेलो. पहिला जो तो आहे तो अधम, जो कधीच देवाचं चिंतन करत नाही म्हणून त्याला काय म्हणलेलं आहे? अधम. त्याला तुमच्या आणि माझ्या भाषेत नास्तिक म्हणलं तर काही वापस होणार नाही. आज एवढा गोड कार्यक्रम तुम्ही सर्व मंडळींनी केलाय. नजर लागावी एवढं सुंदर नियोजन आहे. तरी सुद्धा काही लोक इकडे येऊन पाहत नाही. त्याला काय म्हणायचं? काय म्हणायचं? नास्तिक. नास्तिक माणसाचं वर्णन करत असताना भागवतामध्ये वेणराजाचं चरित्र आलेले. शुकाचार्य भगवान राजा परीक्षितीला सांगतात, राजा ऐक, नास्तिक कोणाला म्हणायचं? यदा वेदेषु देवेषु गोषु विप्रेषु साधुषु धर्मीमय विद्वेषु समाशु विनश्यति. जो वेदाला मानत नाहीये, जो शास्त्राला मानत नाही, जो धर्माला मानत नाही, जो गाईला मानत नाही, त्याला नास्तिक म्हणायचं. काय म्हणायचं? नास्तिक. एवढं सुंदर नियोजन असून सुद्धा काही लोक इकडे येऊन पाहत नाही. त्याला काय म्हणायचं? नास्तिक. त्याला शास्त्रीय भाषेमध्ये आदम म्हणतात. त्याच्यापेक्षा एक बरं आहे आदम. आदम. काही लोक 7 दिवस कीर्तनाला येत नाही पण कालेला महाप्रसादावर का घरी येतात. मग जो येत नाही त्याच्यापेक्षा हा कसा आहे? बरा आहे ना. जो येतच नाही त्याच्यापेक्षा हा कसा आहे? थोडा बरा आहे. एक वेळचा प्रसंग आहे. आवाज व्यवस्थित कर बघायचा. अकबर बादशाने बिरबलाला प्रश्न केला, बिरबल प्रबल कमी कर याचा. कितवी शिकलाय रे तुझा मुलगा? बिरबलाने जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं. थोडा विपुल कमी कर बोलताना. बिरबलाने राजा साहेबाला सांगितलं, राजा साहेब जे मुलं भरपूर काही शिकलेले त्यांच्यापेक्षा माझा मुलगा थोडा कमी शिकलेला आहे आणि जे काहीच शिकले नाही त्यांच्यापेक्षा थोडा जास्त शिकलेला आहे. बिरबलाने जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं आहे. राजे साहेब, समथिंग इज बेटर दॅन नथिंग. नाही जरी कळलं तरी माना हलवा, आपल्याला पुढे चालायचं. बरोबर आहे का? म्हणजे जो कधीच परमार्थ करते त्याच्यापेक्षा हा कसा आहे? बरा आहे. आधम आधम आहे. काही लोक इकडे येतच नाही पण काही लोक प्रसादाला का पण येतात. मग जे येत नाही त्याच्यापेक्षा हा कसा आहे? बरा आहे. तिसरा जो वैष्णव आहे तो मध्यम वैष्णव आहे. मध्यम वैष्णवाचं वर्णन करत असताना शास्त्रकार सांगतात तो स्वतःही देवाचं चिंतन करतो. त्याच्या सहवासामध्ये येणाऱ्या प्रत्येक जीवाला देवाचं भजन करण्यासाठी काय करतो? प्रवृत्त करतो. नाशिकला एक खूप मोठे संन्यासी महाराज होऊन गेले. नाशिकला एक खूप मोठे संन्यासी महाराज होऊन गेले. त्यांचं जीवन चरित्र मी वाचल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली. त्यांच्या आश्रमाजवळ एक जिल्हा परिषदची शाळा होती. कोणती शाळा होती? जिल्हा परिषदची. दुपारची शाळा सुटली की मुलं आश्रमात जायचे. त्या साधू महाराजाकडे पाहायचे, म्हणायचे ते साधू महाराजांनी ते पोरं पाहिले की त्या साधू महाराज त्या पोरांना म्हणायचे, पोरांनो इकडे या. आणि ते मुलं त्या साधू महाराजांकडे गेले की ते साधू महाराज काय करायचे? त्या पोरांना सांगायचे, पोरांनो ऐका ना, मला राम राम म्हणून चिडवा. काय म्हणायचे? राम राम म्हणून चिडवा. पोरांना चॉकलेट खायला भेटायचे, पोरांना गोळ्या भेटायचे. पूर्ण शाळा सुटली की दुपारची बरोबर महाराजाकडे जायचे. महाराजाला कोण म्हणायचे? अय राम आलाय रे, अय राम आलाय रे. मुलं पुढे पळायचे आणि साधू महाराज त्या मुलांच्या पाठीमागे पळायचे. पण साधू महाराज त्या मुलांच्या पाठीमागे पळत असताना साधू महाराजांच्या डोळ्यामधून आनंद असू यायचे. तो साधू विचार करायचा, जरी ही मुलं मला चिडवत असेल, जरी ही मुलं मला त्रास देत असेल, तरी पण मी यांच्या मुखातून काय करून घेतोय? भगवंताचं भजन, भगवंताचं काय? चिंतन. मध्यम वैष्णवाचं वर्णन करत असताना तुकोबराय किती गोड प्रमाण खर्च केलं पहा. सेवितो हारस वाटितो अनेका, सेवितो हारस वाटितो अनेका,
स्वतःही देवाचं चिंतन करतात आणि त्यांच्या सहवासामध्ये येणाऱ्या प्रत्येक जीवाला देवाचं भजन करण्यासाठी प्रवृत्त करतात. 3 वैष्णव मी तुमच्या समोर ठेवले. आधम आधम आणि तिसरा मध्यम. चौथा जो वैष्णव आहे तो उत्तम वैष्णव आहे. उत्तम वैष्णवाचे वर्णन करत असताना शास्त्रकार सांगतात त्यांच्या सहवासामध्ये येणाऱ्या सजीव गोष्टी देवाचं चिंतन करतात यात नवल नाहीये. उत्तम वैष्णवाच्या सहवासामध्ये येणाऱ्या निर्जीव वस्तू सुद्धा देवाचं चिंतन करतात. रामायणामध्ये किती गोड उभी नागबाबाने खर्च केली पहा. निमिषार्थ तुटीला वक्षणा जेन सोडिती हरिचरण ते वैष्णवा माझी अग्रगण्य राया ते जान उत्तम हनुमंतराय सीता शोधण्यासाठी निघाल्यानंतर प्रभू रामचंद्र समोर हात जोडले. प्रभू रावणाच्या 80,000 बायका आहेत, अनेक राक्षसांच्या अनेक पत्नी, मी आई साहेबांना कसं ओळखायचं? हनुमंतरायला प्रभू रामचंद्र सांगितलं, हनुमंता तुझी सीता आई साहेबच्या वाटिकेमध्ये असणार आहे दादा तिथले सर्व पशु पक्षी. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. हनुमंता तुझी सीताई साहेबच्या वाटिकेमध्ये असं तिथले पशु पक्षी देवाचं चिंतन करत असतील, तिथले राक्षस देवाचं चिंतन करत असतील, 2 ज्या झाडाखाली आई साहेब बसले असतील त्या झाडाच्या पालव्या सुद्धा प्रभू रामचंद्राचा ध्वनी घेत असत. 3 हनुमंताच्या पुढे जाऊन सांगू करे तुझ्या आई साहेबाकडे येणारी हवा सुद्धा प्रभू रामचंद्राचा ध्वनी घेऊन येत असेल. किती गोड प्रमाण आहे पहा. राम जानकी जीवन